शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संतप्त झालेले आपण पाहतोय। परभणीच्या पिंगळी या ठिकाणी परभणी पिंगळी हा मुख्य रस्ता शेतकऱ्यांकडून अडवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर शेतकरी या ठिकाणी रस्त्यावरती बसलेले आपण या ठिकाणी पाहतोय। अक्षरशः बैलगाड्या या ठिकाणी रस्त्यावरती लावून शेतकऱ्यांकडून पूर्णपणे रस्ता अडवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापासूनच शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत खरं तर रस्ता पूर्णपणे अडवण्यात आलेला आहे। शेतकरी मोठ्या संख्येनं घोषणाबाजी खरं तर देत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह मोठ्या प्रमाणावर पक्षांनी या आजच्या बंदला खरं तर पाठिंबा दिलेला आहे। आजच्या रस्ता रोकोला पाठिंबा दिलेला आहे। आपण बातचीत करूया आंदोलनकर्त्यांशी। भाऊ काय सांगाल, परभणी आणि पिंगळीचा रस्ता अडवला, मुख्य मागणी काय आहे? आमची सरळ मागणी आहे, निवडणुकीमध्ये आमचं मतदान घेताना तुम्ही म्हणलात की हा महामार्ग आम्ही रद्द केला आणि जेव्हा खुर्चीवर तुम्ही बसलात तर तुमची अवकात तुम्ही दाखवली। तुम्ही बसल्या बसल्या तुमचा कावा सुरू केला आणि म्हणतात की हा महामार्ग होणारच, निवडणुकीमध्ये रद्द आणि निवडून आल्यावर करणार, ही दुहेरी भूमिका हे शेतकरी जमू देणार नाहीत। आमच्या जमिनी जाऊन आम्ही उद्ध्वस्त व्हायला लागलेलो आहेत। आमची 1 इंच सुद्धा जमीन या शक्तीपीठ महामार्गाला आम्ही देणार नाही। हाच रस्ता निवडण्याचं मुख्य कारण काय आहे? या महामार्गावर इथं तुम्ही बघितलेले आहे, तिथं फुल्ली पडलेली आहे। परभणी शहरापासून हे 5 किलोमीटरचं अंतर आहे। इथून हा शक्तीपीठ महामार्ग जात आहे। यालाच पॅरलर 5 किलोमीटरवर दुसरा महामार्ग जाते, जे माहूरहून येते, तुळजापूरला जाणार आहे, आंबेजोगाईला जाते, कोल्हापूरला जाते। या रस्त्यावर ट्रॅफिक नसताना, गर्दी नसताना तरी सुद्धा फडणवीसांचा हा मोठा डाव आहे। हा डाव शेतकऱ्याची पोरं उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। हाच या रस्त्यावरून शक्तीपीठ समावेश जाणार आहे। ह्या रस्त्यावरून शक्तीपीठाचा महामार्ग जाणार आहे आणि परभणी जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं क्षेत्र या गावातूनच जाणार आहे। आणि या गावातली जमीन तुम्ही जर बघताय तर पूर्ण सुपीक जमीन आहे। या सुपीक जमिनीला शेतकरी मुकणार आहे। म्हणून मरता हो क्या न करता, म्हणून आम्ही जीव गेला तरी बेहतर, परंतु मागे हटणार नाही। काय सांगाल, रस्त्यावरती बसले प्रहार जनशक्ती पक्षाचे आहे तुम्ही, काय आंदोलनाला पाठिंबा आहे तुमचाही? आज मी इथं बसलोय तो एका पक्षाचा पदाधिकारी म्हणून नाही, ते एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून। ह्या भावना अत्यंत दुःखद आहेत की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संपूर्ण महाराष्ट्र भांडतोय, परंतु सरकारला त्यांच्या कर्जमाफीसाठी द्यायला काहीशे हजार रुपये नाही आहेत, काहीशे हजार कोटी नाही आहेत, परंतु 84,000 कोटी रुपयाचा 86,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आणला जातोय। तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर ह्यांना कुठल्या प्रकारची भाड मिळणार नाही, परंतु हा शक्तीपीठ जर आणला तर दलाली मिळेल, कमिशन मिळेल, जे भारतीय जनता पार्टी सारखं करतंय। कर्ज काढून जर तुम्ही ह्या असले मार्ग करणार असाल आणि त्याच्यातून शेण नावाचं जर टक्केवारी खाणार असाल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि ही जे आज आम्ही तो उपोषण आपलं ह्याला बसलोय रस्ता रोकोला, जोपर्यंत हे मागण्या मान्य होत नाहीत, गावामध्ये जे मोजणीसाठी आलेले लोक आहेत ते जात नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। जमीन आमच्या बापाची आहे, हे काय सरकारची मालमत्ता नाहीये। मला आताच कळालं की गावामध्ये सुरुवातीला तलाट्यामार्फत नोटिसा पाठवल्या गेल्या, शेतकऱ्यांनी नोटिसा घेतल्या नाही, परंतु आता हे काय करतायत तर पोलिसामार्फत नोटिसा पाठवतायत। यांच्या बापाची जागीर आहे का? हुकुमशाही लावली आहे तुम्ही? जर ह्या पद्धतीनं जर तुम्ही वागणार असाल, शेतकऱ्यांना त्रास देणार असाल, आमच्या सुपीक जमिनी तुम्ही जर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये जर तुम्ही याचं वाटोळ करणार असाल, तर शेतामध्ये काम करणारा जो नांगर चालवणारा हात आहे, तो हातामध्ये रुग्ण घेऊन तुमचे ढुंगण लाल केल्याशिवाय राहणार नाही, की हा आज आमचा हा इशारा आहे। काही शेतकरी आहेत या ठिकाणी बसलेले। काका, काय फायदा आहे का शेतकऱ्यांना या रस्त्याचा? शेतकऱ्यांना फायदा तर काहीच नाही, पण शेतकऱ्याच्या एकदा जर जमिनी गेल्या तर पुन्हा शेतकऱ्याला आयुष्यात कधी जमीन भेटणार नाही आणि ते शेतकरी पैसे त्याचे कुठल्याही कारणी लागणार नाहीत आणि शेतकरी निस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही। तर सातत्याने अर्ध्या तासापासूनच्या वेळ अधिक वेळ झालेला आहे। या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, रस्ता पूर्णपणे अडवण्यात आलेला आहे। जोरदार घोषणाबाजी खरं तर आंदोलकांकडून करण्यात येत आहे। जीव गेला तरी चालेल, मात्र शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देणार नसल्याचा पवित्रा या ठिकाणी या परिसरातील एकूणच शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी होत आहे। रस्ता पूर्णपणे या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, पिंगळी, परभणी।